बंद मिथ्या आहे. बंद मिथ्या आहे. कर्माच्या फलामध्ये मोक्षोत्पत्ती उत्पन्न होऊ शकत नाही. त्याची 5 फल आहे. कोणती 5 फल आहे? उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकास आणि संस्कार. मोक्षाची कधी उत्पत्ती होत असते का? नित्य सिद्ध आहे. म्हणून मोक्षोत्पत्तीस उत्पत्तीची क्रियेच्या उत्पत्तीची काही आवश्यकता नाही. कुंभारापासून काय होतं? घटाची उत्पत्ती कोणापासून? तशी मोक्षाची उत्पत्ती होत का? पुढे पुढे उत्पत्ती, पुढे नाश. आता सांगायचं बंदा कसा आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? आता सांगितलं बघा. अरे बंद सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या बंदाची क्रियेने निवृत्ती होते का? कशाने होते? कर्माने त्याचा नाश होत नाही. दोरीवरती वाचलेला सर्प जो आहे तो क्रियेने निवृत्त होतो अज्ञानाने. बंधाचा नाश अज्ञानाने होतो. नाश ही कर्म बरोबर आहे. पुढे प्राप्ती. मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागतो का? प्राप्तच आहे. प्राप्ताची पहिल्या तरंगामध्ये ग्रंथ बघा. मग किती झाल्या का? उत्पत्ती, नाश, प्राप्ती, पुढे विकार. मोक्ष अनादि सिद्ध असल्यामुळे त्याच्यात कोणताच विकार करू शकत नाही. पुढे संस्कार. संस्काराचे किती प्रकार आहेत? कोणते 2 प्रकार आहेत? घरी जाऊन थोडं चिंतन केलं पाहिजे. दोषात नाही गुणाधान. दोषात नाही म्हणजे पांढरा कपडा जर गेरूच रंगवला तर लाल रंगाचा याला म्हणायचं गुणाधान. साबण लावल्यानंतर काय नाही होत असे. कपडा नाही जाऊ दे का? कपड्याचा मळ नाही जाऊ, त्याला कोणताच दोष म्हणायचा? दोष नाही. आपल्याला कुठे आणखी दोष लागत असतो का? पाप पुण्य लागत असते का? दोषात तुझा काही उपयोग नाही. गुणाधान निर्गुण आहे, तिथे कोणताही संबंध नाही. मग कर्माची 5 फल आहे, त्याच्यामध्ये मोक्ष नाही. मोक्ष स्वयंसिद्ध आहे असं म्हणणं. मला दुसरं कशा करता चाललेलं आहे हे सगळं? मोक्षाला हेतू कोण? ज्ञान का कर्म उपासना याचा विचार चालू आहे. आता एक समस्यावादी ते म्हणत असतात उपासनेसहित कर्म आहे मोक्षाला काय हेतू आहे, त्याचे चाललेलं आहे. किंवा उपासनेसहित ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे. त्याकरता 2-4 उदाहरणं सांगितले. पहिलं उदाहरण कोणतं दिलं? सांगायचं करायचं काय? गेल्या वर्षीचे परत किंवा कॉमेंट्री करायचे. दुसरं मला काही नाही. बरं पाहून सांगा. पाहून जरी कॉपी करून दिलं तरी काही हरकत नाही. थोडा पेपर देण्यापेक्षा कॉपी करून दिला. 2-3 उदाहरणं दिले ना काय? 4 उदाहरणं दिली. पहिलं कोणतं दिलं? पक्ष. पक्षी एका पंखाने उडत असतो का? 2 पंख असायला ज्ञान मोक्ष करता तुझी कर्म उपासना 1 पंख, ज्ञान 1 पंख. त्याला समजचे वाद म्हणतात.
एक झालं. दुसरं कोणतं? दुसरं कोणतं? केवळ दर्शनाने पाप निवृत्ती होते का श्रद्धेसहित दर्शनाने होते? दोन आले का नाही? तिसरं उदाहरण कोणतं? जलसिंचनाने वृक्षोत्पत्ती फलाला काढणे आहे ना. त्याप्रमाणे मग काय कर्म उपासनेने ज्ञान, ज्ञानाने काय होतं? मोक्ष होतो. कर्म उपासनेने मोक्ष होत नाही. समसमच्चय बात. कर्म उपासना अधिक ज्ञान, केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही. त्याला कर्म उपासनेचं साह्य असावं. ज्याला म्हणत असतात समसमच्चय बात. ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते. यावरून दुसरे असेही म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानले तरी ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. ज्ञानवान जरी ज्ञान झालं तरी कर्म करताना दिसतो. म्हणजे जो कर्म करताना दिसतो ते कर्म उपासना आहे, मोक्षाला हेतू आहे. मग ज्ञानवान मनुष्य त्याला जो आवश्यकता नाही तो कर्म का करतो? ज्ञानाचं रक्षण करण्याकरता. ज्ञानाचं रक्षण करण्याकरता कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे? कर्म उपासनेपासून ज्ञान होत असते, ज्ञानापासून ज्ञानाने मोक्ष होत असते. जर त्याचं रक्षण केलं नाही तर ते ज्ञान निघून जाईल. बघा, म्हणजे प्रथम ज्ञानोत्पत्ती करिता आणि पश्चात ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासना अवश्य केलीच पाहिजे. का केली पाहिजे? वृक्षाचा दृष्टांत दिला. वृक्षाच्या वाढी करता पाण्याची आवश्यकता, जलसिंचन असावं. आणि पुन्हा आणखी काय होत असते? फळाला येत होते. फळाच्या रक्षणाकरता जलसिंचनाची काय असते? आवश्यकता असते. म्हणून ज्ञान उत्पत्ती करता कर्म समुच्चय, कर्म उपासना. ज्ञानाने काय होतं? मग मोक्ष. तीची आवश्यकता. कर्म उपासना आणि ज्ञान याला म्हणायचं समसमुच्चय भाग. एक कर्म उपासनेचा पंख, दुसरा ज्ञानाचा पंख. म्हणून प्रक्षर ओढण्याकरता दोन्ही पंखाची काय आवश्यकता आहे. पाप निवृत्ती करता आपण दर्शन करतो. केवळ दर्शनाने पाप निवृत्त होत नाही. भावासह दर्शनाची काय आवश्यकता आहे? जलसिंचन वृक्षोत्पत्तीला करणे आहे. हे जलसिंचन फलोत्पत्तीला कारणीभूत आहे. कर्म उपासनेने ज्ञान, ज्ञानाने काय होतं? मग मोक्ष. पुरुष ज्ञान कर्म करत असताना दिसतो. यावरून काय सिद्ध होतं? ज्ञान आहे मोक्षाला आणखी हेतू आहे. जर रक्षण केलं नाही तर ज्ञान निघून जाईल. म्हणून कर्म उपासनेचे ज्ञान हे मोक्षाला काय कारणीभूत आहे असं समसंचयवादाचं मत आहे. असं त्याला ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म उपासनेचा त्याग करील तर जला वाचून वृक्षाचा नाश होतो. त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. म्हणजे उत्पन्न झालेलं ज्ञान काय आहे? आता ज्ञानेश्वरी पाठ करतात ना, पाठ झाले तरी सुद्धा ते जिवंत राहण्याकरता आवृत्ती द्यावं लागते. सारखं भोगवत राहत असतात. जर आवृत्ती दिली नाही तर काय होईल? मग पाठ केलेलं काय होईल? तसं कर्म उपासना नाही केली तर ज्ञान काय होईल? निघून जाईल. म्हणून कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे? पुढे शुद्ध अंतःकरणात ज्ञान होते हे उभय पक्षात निर्विवाद आहे. म्हणून ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म न करील तर त्यास पाप होईल आणि उपासना न करील
तर अंतःकरण पुन्हा चंचल होईल. ज्ञानवान सुद्धा कर्म करीत असतात. जर कर्म नाही केलं, उपासना नाही केली, तर काय होईल मग? पुढे खंडन करायचं आहे, पाप होईल म्हणलं. आणि त्याच्यात ज्ञान काय होईल मग? निघून जाईल. आपल्या पुढे कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला खंडन करायचे आहे. अच्छा, मग त्या मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. जसा सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही, किंवा संस्काराने शुद्ध केलेल्या स्थानी वेदपाठी ब्रह्मचारी राहतात, व ते स्थान काही निमित्ताने मलिन झाले. कसं आहे, जर अंगीकरण उपासना केली तर ज्ञान निघून जाईल. एक पाठी लोकांचा दृष्टांत त्याला वेद पाठी दूषित अंतःकरणामध्ये किंवा जागेवरती वेद पाठी राहत नाही. शुद्ध जिथे सर्वांनी शुद्ध असेल अशा जागेमध्ये वेद पाठी राहत असतो. त्याप्रमाणे जसा वृक्षाला पाणी दिलं नाही तर वृक्ष काय होत असतो? सुकून जात असतं. त्याप्रमाणे कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे? कर्म उपासनेचे ज्ञान याला समसमुच्चयवाद म्हणतात. या तेची मोक्षाला काय आवश्यकता आहे? पुढे ते स्थान काही निमित्ताने मलिन झाले तर त्या स्थानाचा त्याग करतात. त्याप्रमाणे कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. समसमुच्चयवादाचं मत, जर कर्म आणि उपासना जर केली नाही तर दूषित ठिकाणी ज्ञान राहू शकत नाही. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होते. मलिन अंतःकरणामध्ये चोराच्या अंतःकरणात कुठे दया असेल, पैसे नाही दिले तर अंतःकरण मग त्याचं अंतःकरण दयाळू आहे का? मग कोणतं अंतःकरण आहे ते? दुष्ट अंतःकरण. दुष्ट अंतःकरणामध्ये दया राहू शकत नाही. आपलं जाऊ दे, जास्त बोलून नको, मी शांत होतो. मांस खाणारे लोक आहे ना, यांना दया नाही. कीर्तनात नाही म्हणायचं, मांस खाणारे लोक आणतील आपलं. मांस काय मिळत केव्हा मिळत असते? झाडाला मांस लागत असते का? मग काय करावं? कोणीतरी प्राणी मारल्याशिवाय मांस मिळू शकत नाही. मग बिचारे बकऱ्या बिकऱ्या बऱ्या ते काही हरडत नाही, बघत नाही. तुम्हाला मांसच खायचं आहे ना, वाघाचं मांस खा की. वाघाचं मांस का खात नाही? वाघच यांना खातो. बकरी बळी आहे बिचारी, काय नाही, खुसरटीच्या मायावर काय चालवलं. तुमच्या गाडगे महाराजांनी फार रूपांतर केलं. तिथे मांस खायला देवीचं निमित्त करायचं. देवीला काय द्यायचं? शेळी द्यायची. कसे करतात? आपल्याला खायला गाडगे महाराज धावत जायचे. ते म्हणला शेळीला काय करतो? नाही म्हणलं, बघ याला देवीला द्यायची आहे शेळी. आता देवीला द्यायची आहे का तिचं मांस याला खायचं आहे? मग ते म्हणायचे, मग शेळीवर सुडी चालवायची नाही, माझ्या मानेवर चालवते म्हणायला लागेल. मग ते राग आला, म्हणजे म्हणला तुझ्या नातवावर चालव शेळी. बऱ्याचशा लोकांना सगळ्या व्यसनापासून काय केलं, निवडतं केलं. वारकरी शिक्षण संस्था आहे, मग बरं आहे का?
नाही तर सगळे कोणते आहारी लोक आहे, मांसाहारी लोक आहे. हे बघ, शाकाहारी हॉटेल चालत नाही, पण मांसाहारी हॉटेलमध्ये त्याला जागा मिळत नाही. दोन्ही चालतात ना. हे वारकरी शिक्षण संस्थेचा म्हणजे नियमावली आहे. त्या नियमाचं भक्षण करू नये. चांगले नियम आहे. ते पाळत असेल तर संस्थेत प्रवेश द्यायचा, नाही पाळत असेल तर ते काय नाही. बरं आहे. नाही तरी दारुडे झाले ते काय झाले, शाळेत तरी काय झालं, शाळेत तर आहे. गुरुजी आणखी अंडे खायला लागल्यानंतर मुलाला, लहान मुलाला काय देणार आहे? पोषक आहार. कोणता पोषक आहार? अंडे दारू. काल आहे तसं जाऊ दे, आपलं विषयांतर होते. काय चाललंय आपलं? समजचे भात. कर्म उपासने सहित ज्ञान हे मोक्षाला काय आहे, हेतू आहे. आणि पुढे आपलं सांगायचं आहे, ज्ञान हेच मोक्षाला काय आहे, कर्माच्या फलामध्ये बसत नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहे. अशा रीतीने कर्म, उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षाचा हेतू आहे असा अंगीकार करावा, किंवा मोक्षास हेतू ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू कर्म उपासना आहे असा अंगीकार करावा. कर्म उपासनेपासून काय होते? ज्ञान होते. अज्ञानाने पुढे काय होते? मोक्ष होते. असा हेतू करा. म्हणजे कर्म उपासना सुद्धा मोक्षाला काय आहे, हेतू आहे. आणि कर्म उपासनेचे ज्ञान हे मोक्ष आहे. किंवा असं करा, कर्म उपासनेपासून ज्ञान होते, ज्ञानाने काय होतं? मोक्ष होतं. केवळ कर्म उपासनेपासून ज्ञान होत नाही, ज्ञानाशिवाय काय नाही, मोक्ष नाही. काय तुम्हाला जसं म्हणायचं असेल तसं म्हणा. आणि कर्म उपासनेसहित ज्ञानासहित हे समसमच्चय आणखी मोक्षाला हेतू आहे म्हणतात. समसमच्चय वाद पुढे. कोणताही प्रकार पत्करला तरी ज्ञानवानास कर्म उपासना कर्तव्य आहे असे सिद्ध होते. या पक्षास समसमुच्चयवाद म्हणतात. काही जरी म्हटलं तरी ज्ञानवानाला मोक्षाकरता कर्म उपासनेसहित त्याची आवश्यकता आहे. कर्म उपासना जर करीत नसेल तर झालेलं ज्ञान काय होईल? निघून जाईल. पाणीच नाही टाकलं तर वृक्ष काय होईल? वाळून जाईल. म्हणून जलसिंचन हे फलाला कारणीभूत आहे. झाडाला जर पाणी दिलं नाही तर झाड वाढेल का? नाही का? आणि झाडात जरी असेल तर त्याला फळं येतील का? फळं पाहिजे असेल तर काय हो? झाडाचं काय केलं पाहिजे रक्षण? झाडाचं रक्षण करणं म्हणजे काय करताना पाणी घालणं. शेतकरी लोक असतात तर संत्रा, मोसंबी, काय तुमचे द्राक्ष वगैरे, जरी पाऊस पडला बरेच दिवसपर्यंत, मग पंपाने काय करतात? पाणी दिल्याशिवाय राहत नाही. जर त्याला पाणी दिलं नाही तर फळाचे झाड काय होईल? रानातलं झाड नाही. कुठलं झाड? रानातल्या झाडाला खालून काय मिळते? पाणी मिळते ना. खालून जर पाणी मिळालं, खाली पाणी आहे का? विहिरीला कुठून पाणी लागते? वरून का? विहिरीमध्ये का टाकी आहे का? मग कुठपर्यंत खोदावं लागते? विहीर करायची असेल तर कुठपर्यंत खोदावं लागते? मग खालून पाणी कुठून आलं? वरून नळ टाकला. खाली काय आहे? पाण्यात पृथ्वी आहे. भगवद्गीतेमध्ये ईश्वराच्यामुळे हे डेकोळ जगत विरघळत नाही. त्याची पृथ्वी आहे ना, ते पाहावे. एक
चतुर्थांश पृथ्वी आहे आणि 3/4 पाणी आहे. आपण काही प्रवास करत नाही. 20-20, 22-22 बरं का तास, 700 किलोमीटर ताशी बाहेर विमान जात असते. 12-12 तास लागत असते तिथे. का राणावरून विमान जाते का कशावर जाते. यावरून जलाशय पृथ्वीपेक्षा 100 पट मोठा आहे. आणि पृथ्वी काय असते ईश्वराच्यामुळे डेपुटी गिरत नाही, नाही तर संपूर्ण गिरत नाही. बरं का जाऊ द्या. कशा करतात जर पाणीच दिलं नाही तर झाड सफेद राहील. तसं उपकर्म उपासना जर केली नाही तर ज्ञान काही राहणार नाही. ज्ञानानेच मोक्ष मिळतो. समसमुच्चयवाद्याचे खंडन. देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकास जातो असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. आता एक दुसरा विषय बघा. वैदिक कर्मामध्ये कोण प्रवृत्त होतो त्याच्यामुळे दोरी लावायचा. आसुरी संपत्तीवाला मनुष्य त्याची टिंगल करत असतो. तो काही वैदिक कर्माचा अधिकारी नाही. ज्याला याच्याचं ज्ञान नाही ते मधुकरी मागणाऱ्या माणसाची टिंगल करतात. धडधाकट लिखतो काय मागतो तो करा. मग उद्योग करायला काय झालं, धंदा करायला काय झालं. बघा आपले जायचं आपल्या हातात ज्ञानेश्वर घेऊन चालले आपले बुद्धी संपत्ती असा एक वर्ग आहे ना, विरोधी वर्ग आहे ना. असं थोडं जाईल उद्योग नाही, धंदा नाही, बरं आपलं जा संसार परत जोडला फुकटात खायला मिळते. लोक सांगतात काय बुवा गेला होता का पंढरपूरला, मग भेटला का देव. भेटला म्हणलं काय बोलला देव, हान तुझ्यावर एक. त्याला अंधश्रद्धा म्हणतात. कोणती श्रद्धा असा वर्ग आहे का. श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचा वर्ग जास्त आहे का. ते म्हटले तुम्ही दर्शनाला जाताना वारीला जाताना कालाचा अपव्यय करताय. काय करताय विनाकारण काय मिळतं तुम्हाला. ते बरं आहे. मग वैदिक कर्माचा अधिकारी कोण आहे ज्याची श्रद्धा आहे. भांडवल गाठी तरी तुमच्या साधनेमध्ये श्रद्धा आहे ना, पहिल्या तरंगात आहे ना, माझ्या अनुबंधाच्या दृष्ट्यामध्ये नाही का त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तुमचे हे घेतलेलं आहे. जाऊ दे प्रेमाचा देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल तो वैदिक कर्मात प्रवृत्तच होणार नाही. कारण जो आत्मा मानतच नाही, देहाला तर सर्व काही मानतो, तो वैदिक कर्माचा काही नाही. तो कशाला तुझं खुशाल एकादशीच्या दिवशी जे खाऊ नाही ते खातो. पापही मानत नाही, काय मानत नाही, पुण्यही मानत नाही. जाऊ दे आपलं बरं आहे. आपलं हे काही गुरुकुल पद्धती आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये हे नाही का. शाळेमध्ये काय, शाळेमध्ये एकच संहिता असते, वेळेवर उठायला पाहिजे, शाळेत झालं पाहिजे, झाडीला अभ्यास करायला पाहिजे, केला पाहिजे.
तिथं काय खावं आणि काय पिऊ नये शालेय शिक्षणात सांगत असते आणि तू सांगत असत काय प्यायचं, पाणी प्यायचं, दारू पिऊ दे. जाऊ दे. तिथे शाळा चालत असणार पाश्चिमात्य पद्धतीची आहे आणि गुरुकुल पद्धती म्हणजे पौरात्य पद्धती आहे. त्याच्यामध्ये संहिता आहे विद्यार्थ्याला आणि तर याच्यामध्ये काय नाही. शिकवणारा सुद्धा काय करतो, तुम्हाला माझा अधिकार काय होत नाही, पोहोचत नाही. चांगली गोष्ट आहे, पण आता गुरुकुल पद्धती मोडून टाकण्यात आहे. कुठं काय सगळ्या महाराष्ट्रात पडल्यानंतर कुठं काय शाळा. बरं पोरायचं थोड्या शाळा काढल्या लोक टीका करत असतात. मला उद्योग नाही, धंदा नाही, खुशाल पोरं ठेवायचं पैसा हा नाही झाला. पण संस्कार होत असतात, काय होत असतात. लहान लहान पोरं ठेवतात ज्याच्यावरती संस्कार होत असतात. तुम्ही पाहिजे ज्याच्यावरती संस्कार आहे ते दोन जरी मित्र असले तरी चल केली हॉटेलामध्ये नंतर तुझा येणार नाही. का बरं? संस्कार असतात. घराण्यातल्या पोरावरती काय असतात? संस्कार असतात. मग शिक्षणापेक्षा संस्काराला जास्त महत्व आहे. जरी शिक्षण असेल संस्कार नसेल तरी मग काय बरं, जाऊ दे, आपला विषांतर होते. कारण देह हाच आत्मा असून तो येथे अग्नीत भस्म होऊन जाणार. मग कर्मफलाचा भोग घेण्यास जाणार कोण? आसुरी संबंधी. आसुरी संबंधी म्हणजे देहालाच काय म्हणतात? आत्मा म्हणतात. ऐक, देह करणारा आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा. आसुरी संपत्तीच्या ज्ञानात त्याला नास्तिक लोक म्हणतात. नास्तिक लोक कशाला म्हणतात? आम्ही ते विचारसागराची परीक्षा घेतो ना, म्हणजे बुवा तुम्ही दरवर्षी आस्तिक ना नास्तिकाच्या प्रश्नामध्ये टाकतो. कशा करता? एखाद्या पोराला काहीच लिहिता येत नाही, शून्यामध्ये अशुभ आहे ते, निदान तेवढी तरी व्याख्या पाठ राहील. नास्तिक म्हणजे जो वेदाला म्हणत नाही त्याला काय म्हणायचं? नास्तिक. वेदाला म्हणत नाही, देवाला मानतो, काय म्हणायचं? वेदाला मानत नाही, कोणाला मानतो, काय म्हणायचं? वेद देवाला मानतो ना, अस्मात् शास्त्रम प्रमाणम्. देवाला मानत नाही पण वेदाला मानतो, असते काय? इतकं शास्त्राला काय मग काय? आसुरी संपत्ती पलीकडे कोणत्या संपत्ती चाललेलं आहे? सगळी आसुरी संपत्ती. शाकाहारी हॉटेल कमी चालते, मांसाहारी हॉटेल शिकार करते. जाऊ दे आपलं. बरं आहे, संस्था आहे, आळंदी पंढरपूर आहे म्हणून बरं आहे. काहीतरी संस्कार तरी मुलं होतात. शाळेमध्ये शिक्षण आहे पण काय नाही, कुठं संस्कार आहे? या निश्चयाने देहात्मवाद्याची वैदिक कर्मात प्रवृत्ती नाही. म्हणून देहाहून आत्मा भिन्न असून तो पुण्य पाप कर्माचा करता आणि त्याची फले मला होतील असा ज्यास निश्चय आहे तोच वैदिक कर्माचा अधिकारी आहे. वैदिक कर्माचा अधिकारी म्हणून मी जर चोरी केली तर काय होईल? पाप होईल. आणि पापाची फलं आपल्याला काय करावं लागेल? भोगावी लागेल. असा ज्याचा शास्त्रावरती काय विश्वास आहे तोच वैदिक कर्माचा काय आहे अधिकारी. जर पापही मानत नाही, काय मानत नाही, तो वैदिक कर्माचा काय नाही अधिकारी. आसुरी संपत्ती, वैदिक कर्म, दंभ, दर्प, क्रोध, पारुष्यमेव च अज्ञानम त्याज्ञातस्य पार्थ संपदा. 16व्या अध्यायामध्ये जवळजवळ या आसुरी संपत्ती करता 10-12 श्लोक.
खर्ची घातलेले भगवंत असत्यम प्रवृत्तींचे निवृत्तींचे जनाद विदुर सुरा न शौचम न नाचाचर न सत्यम तैसे असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहो. जग आहे पण त्याचा करता ईश्वर कोण आहे म्हणून दिसला का तुम्हाला ईश्वर? ही सगळी आसुरी संपत्ती आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. ज्ञानेश्वर महाराज कोणती संपत्ती म्हणाले? मोगऱ्याचा फुल सुगंध आणावं लागते का? सुगंध घेऊन येईल. म्हणजे दैवी प्रकृती आश्रिता संतांना दैवी प्रकृती आणावी लागत असते का? घेऊन येत असते. सूर्याला प्रकाश आणावा लागतो का? घेऊन येत असत. आणि दिव्याचा प्रकाश तेल टाकत बसा वाट लावला. हे आपल्याला आहे. आसुरी संपत्ती घालवावी लागते. पण दैवी संपत्ती काय करावी लागते? वारकरी शिक्षण संस्था कशा करता आहे? त्याचा पाप करणारी वृत्ती काय करावी लागते? आणि कोणती नाही परोपकार करणारी वृत्ती काय करावी लागते? मग अशा गुरुकुलाची अत्यंत आवश्यकता आहे. अध्याधिकारचा काळ असा आहे, गुरुकुल काढणाऱ्या माणसाला मूर्खाची काला येतच महिना बरं आपलं वारकरी शिक्षण टोपी घालणारा माणूस दिसला म्हणजे निश्चित समजायचं वारकरी शिक्षण घेऊन घेतला विद्यार्थी आणि विमानामध्ये प्रवास करतो. त्यामध्ये ते गंध आणि टोपी पाहून लोक आमच्याकडे बघायचे. कोणत्या देशातले सगळे परदेशी लोक. काय नाही, जितकं अंग उघडं ठेवता येईल तेवढं अंग काय ठेवायचं ते काही संस्कृती आहे. पुढचं जास्त सांगत नाही तुम्हाला. आपल्याकडे शुद्धी आहे. काय पाण्याने आपण शुद्धी करतो. त्यांनी अगदी अधर्म केला ते कापलं नाही फक्त कापलं पाण्याने नाही केलं. रानटी संस्कृती जास्त बरं काय चांगली गोष्ट आहे. बरंच खंडी देह प्राप्ती नाही तर परम भाग्याची संपत्ती नाही तर काय. आणि त्याच्यात एकूण आणखी आपण आळंदी सारख्या क्षेत्रात आलो भाग्य आहे. मग आळंदीचं येऊन झोपा काढत असेल तर पुन्हा कोणतं भाग्य? वारकरी शिक्षण संस्थेला भाग्य आहे, पुण्याची फळ आहे. त्याच्याची मग अशा संस्थे झाल्यामुळे वाईट वासना सगळ्या काय होतात नाही. आणि तो कीर्तनकार करत होतो. अगोदर दारू पित होता, आता लोकांची दारू सोडतो. म्हणलं कशाला लोढणं घातलंय गळ्यामध्ये असं बरं का चिडवणारा वारकऱ्याला मनुष्य. आणि एकदा ज्ञानोबाच्या सोहळ्यात आला तर तोच म्हणत असतो मला काय घाला. हे परिवर्तन कशामुळे झालं? झालेले फायदे दिसत नाही. बरं का आनंदाची गोष्ट चाललेलं आहे आपलं. ब्रह्मज्ञानासही देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे, परंतु कर्ता भोक्ता या रूपाने नाही. हे बघ आत्म्याचं ज्ञान तुम्हाला म्हणतो गीतेमध्ये कोणाचं ज्ञान आहे? सगळं स्वयंपाक कसा करायचा याचं ज्ञान आहे. आत्मज्ञान आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे? आत्मा. आत्मा किंवा स्वरूप आहे ब्रह्म. ब्रह्मविद्या असं म्हणतात. अध्यात्म विद्या विद्या नाम ब्रह्म आहे. म्हणजे सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या आहे आणि ती शिकवली जाते.
दुसरीकडे आहे शिकवलं जाते, पण त्याच्यामध्ये हे आहे की भारत देश जर सोडून दिला आपण तर बाकीच्या देशामध्ये जर गेलो आपल्यापेक्षा विद्वान लोक आहेत बरं का, शोध लावणारी माणसं आहे, पण त्यांना संस्कारही नाही सगळे काय. भारत देशामध्ये ज्ञान कमी असेल पण संस्कार आहे, ज्ञान कमी असलं तरी चालेल पण काय असावं लागते, मनुष्य देहामध्ये चांगले संस्कार मिळावे, ते बाकी कोणाच्या घरामध्ये संस्कार आहे का नाही. एखाद्याच्या घरी काय मुलांमध्ये बाबू लहानच असेल बाबा चालले नमस्कार, ते म्हणजे पोर म्हणतात 2 पाय ते उद्या इकडे, साधा नमस्कार घालला का दंडवत घालला संस्काराची वेळ. आणि एखाद्याच्या घरी गेल्यानंतर बाबा चालले नमस्कार घाल ते असायला घडतो. काय नाही संस्कार नाही. अलीकडे काय चाललंय ज्या संस्कार हाताला हात धरतात त्याला कोणती संस्कृती, आपली संस्कृती अशी आहे का चांगली संस्कृती आहे. म्हणून तर या संस्कृतीमुळे विवेकानंदाने सगळ्या जगातल्या त्याच्यासमोर काय नवला विजय मिळवला. पहिलाच वाक्य सुंदर आहे, माझ्या प्रिय भारतवासी बंधू वगैरे असे. आणि बाकीचे संस्कार होते जंटलमॅन काय फादर न मदर. जाऊ द्या आपल्याला त्याला. उलट पाप पुण्य सुख दुःख रहित व असंग ब्रह्मरूप आत्मा आहे असे वेदांत वाक्याचे त्यास ज्ञान आहे. आत्मा कसा आहे का, आत्मा करता आहे का, भक्त आहे का आत्मा, त्याला सुख आणि दुःख आहे का, हे कोणाचे धर्म आहे सगळे अंतःकरण आहे. करता बघता बोल आहे अंतःकरण आहे. तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगात पहिल्या तरंगामध्ये चौथ्या तरंगामध्ये आत्मा करता नाही आणि आत्मा काय नाही. म्हणजे धर्म कोणाचे आहे अंतःकरणाचे कर्तृत्व अंतःकरण नाना आहे. ज्याचं जसं अंतःकरण असेल त्याला त्याचं सुख आणि दुःख होत असतं. प्रत्येकाचे अंतःकरण एक आहे का प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. आत्मा किती आहे, एक आहे. सर्व गटी म्हणून याचं जो सुख दुःख त्याला नाही, त्याचं दुःख ज्याला जखम झाली त्याला दुःख असते, दुसऱ्यालाही असते. तात्पर्य देहाला आत्मा मानला तर नाना प्रकारचे दोष आहे. तुमचे सगळे कर्मफल करा कोणाचे आहे. देव वेदांत शास्त्रामध्ये देह आत्मा होऊ शकत नाही. उत्पादक देहाला उत्पत्ती आहे. भगवंतानी अर्जुनाचा भ्रम घालवण्याकरता दुसऱ्याच्या देहामध्ये देह आत्मा होऊ शकत नाही ज्ञान दिलं. जो मजा आहे ते शरीराचा आणि आत्म्याचा विवेक सांगितला दुसऱ्या अध्यायामध्ये. वासांशी जीर्ण आहे. मग मरणारा कोण आहे, आत्मा मरणार आहे का आत्मा शरीराबरोबर आत्मा मरत असतो का. आसुरी संपत्तीचा आत्मा कसा, देह म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे आत्म्याचा जर नाश देहाचा जर नाश झाला तर आत्म्याचा नाश झाला, त्यालाच मुक्ती म्हणायचं. काय म्हणायचं, चारवाक दर्शन म्हणतात. म्हणून देहाबरोबर आत्मा मरत नाही आणि देहाच्या बरोबर आत्मा काय होत नाही, उत्पन्न होत नाही. देहाला षडविकार आहे, आत्म्याला कोणताही विकार नाही. अस्थिर आहे ते वर्धते माते वगैरे असं आत्मज्ञान पाहिजे ना. त्याच्याकरता ते भगवद्गीता आहे. भगवद्गीता कशाकरता आहे पुढे, ते कर्माचा हेतू होणार नाही. इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. शिवाय कर्ता कर्म फल यांचे भेदज्ञान कर्मास हेतू आहे.
कर्माला कोण आहे वेदात झालं हे मात्र कर्माला येत आहे. आणि आत्मज्ञान हे कर्माला काय नाही हेच नाही. तिथे कोणतीच क्रिया नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळी क्रिया ही कोणाची अंतःकरणाची आहे. पाप आणि पुण्य शुद्ध जगात आत्मा निर्लेप आहे. तिथे कोणताच लेप लागू शकत नाही. गुन्हा जाणवते असंगत स्वरूपात आहे. आता आकाश असेल, आकाशाला कोणता तरी लेप लागतो का? ती धूळ गळली तरी आकाश जसं काय एखाद्या कुंभाराचा मोठा तरी हे असतो, त्याच्यामध्ये मडकी ठेवलेली असते, मडकी बांधली जातात. मडक्यामध्ये आकाश आहे, आकाश कुठे बांधलं जातं. किती ऊन दाबलं तरी आकाश गरम होत नाही, आणि किती पाऊस पडला तरी आकाश काय होत नाही, भिजत नाही. आकाश जर भिजलं तर कुठे वाळू घालायचं? आकाश जसं घ्या आणि आत्मा कोणताच मधला ब्रह्माला आकाशाची उपमानी बरे. त्या करता कर्म फलाची ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही. सर्व आत्मरूपच प्रतीती होते. म्हणून ज्ञानवानाकडून कर्तृत्व बुद्धीने कर्म होत नाही. कर्म होते ज्ञानवानाकडून, पण कर्तृत्व बुद्धीने नाही. आपलं होतं त्याच्यामध्ये आपला अहंकार असतो. काय असतो? अहंकार असतो ना. कोणत्याही क्रियेमध्ये अहंकार असतो. तो अहंकार केला की ब्रह्मरूपाचा निश्चितां कृतो भाव तुले करी देव ऐके वचन समूळ अभिमान जाळी माझा. मी केलाय असं म्हटल्यानंतर गैरसमज कुठेतरी चोर शिरला आणि त्याने काहीतरी चोरी केली. पुढे पोलीस लोक त्याच्या बघायला लागले. म्हणलाय दारं तर बंद होते, तर कडेकोट काय बंदोबस्त. चोर शिरला एक ग्रस्त आला बघा, तो ग्रस्त म्हणायला लागला, म्हणला कशा करता आला? म्हणलं चोरी झाली या घरी. चोर शिरला कसा वरून झाला का? मग त्रस्तग्रस्त होता. म्हणलाय तुम्ही एवढे मोठे आणखी पोलीसचे अधिकारी झाले, काय तुमच्या कॉन्स्टेबल झाले, साधा कळत नाही म्हटलं तुम्हाला चोर कसं शिरला? काय म्हणलं भिंत आहे ना, या भिंतीला काय करायची, कोण करायची असे, त्याच्यावर पाय द्यायचा, पाय द्यायचा, दुसऱ्या कोण करायची, तिचा पाय द्यायचा, असं मिळून कुठे खाली उतरला. आणि शेवटच्या कोणाला मी पडलो म्हणून हात पुढे करायचे. मी पडलो असं म्हटल्यावर चोरी कोणी केली? आता करता झाला ना तो चोरीचा काय झाला? करता झाला की पुढे काय पुण्य काय करावं लागलं, भोगावं लागत असं. मी पडलो असं म्हटल्याबरोबर लगेच हात पुढे. मग कोणत्याही गोष्टीचा अभिमान घेतला की तो त्याचा काय होतो, कर्ज. वेदांत शास्त्र काय घालवत असते? अभिमान घालवणे. गीतेमध्ये म्हटलं काय यस्य नाम कृत बुद्धिर्यस्य न लिप्यते तत्वाविषयी मानलो काय. कसं अनेक उदाहरण याच्यावर कुठेतरी हे गाडी असते ना, सगळी गाडीतले लोक उतरले. एका ग्रस्ताने चांगली पेटी सुटकेस ठेवली. आलाच नाही, त्रस्त मनुष्य विचार म्हणायला लागला, मनुष्य कोणी येत नाही, दिसत नाही. झाडाझाडी खरेदी करणारे लोक आले. हा म्हणला हे पेटी कोणाची आहे? पेटीचा मालक जो होता तो निघून गेलेला होता. त्रस्त मनुष्य म्हणाला, पण
पेटी माझी नसताना कोणाची म्हणायला लागला माझी पेटी याची आहे का, तरी काय म्हणायला लागला माझी. मग त्या पेटीमध्ये काय आहे, म्हणून ती पेटी उघडली बघा, त्याच्यात फोन दिसला. काय दिसला, माझा बरं का दोषी कोण झाला, याने म्हटलं ना माझी पेटी आहे बघा. मग कोण कोणी केला, हात पुढे करत सांगा कशामुळे काम करावं. माझी म्हणतो ना, माझी नसताना काय म्हणतो, माझा गुन्ह्याचा मालक कोण, म्हणजे आपला एक काळाचा आहे आपला देह म्हणतो. मग दुःख कोण कोण, वेदांत शास्त्र काय करते, देहाचा संबंध जोडणे. कोणाचा संबंध आहे, मरण कोणाला आहे, देहाला आहे. आत्म्याला कुठं मरण आहे का, ज्ञान झाला म्हणजे मरण माझे आणि माझं केले अमर केले काय, आत्मा कुठे. जाऊ द्या, सुंदर आहे वेदांत शास्त्र. संपलं का, आहे. 4-5 ओळी. एक वाजून गेलं, आलेला विषय इथेच थांबला.